आम्हाला पोरगी दाखवतोय ती एजंट दाखवते 1000 रुपये घेतात. कवा लग्न ठरणार आमचं. हे देव्या देव्या हे देव्या. हा काय कुठं लक्ष आहे? बोल किती किती 10 अक्का मारल्या तर तुझं लक्ष नाही. एवढा कसला गुण घेत आहेस? काय नाही काय तरी असंच की विचार कर चालू. असंच म्हणजे काय झालं काय? हा काय होतंय? काय होते म्हणजे? तू काय पार पडलास कशात ना? लग्नात ना. हा लग्नात नव्हे. आता आम्हाला घासा लागले. आम्हाला घासा लागले चांगलंच. काय झालं? काय त्याच्यामध्ये परवा पुरीवा गेलो. हा असं ठरता लग्न मोडलं माझं. ठरता मोडलं? अगं माझं पण असं जायचं पहिला. म्हणजे माझं पण असंच झालेलं. लई प्रॉब्लेम झालं. आजकाल काय झालं आपली भाऊबंद गावातले लोक कसे आहे कुणाला बघवत नाही आजकाल. त्यांचा नाही तर लग्नाचा काय संबंध आहे? असतोय बाबा संबंध. तुला कडं माहीत आहे. माझा पण विश्वास नव्हता पहिला. नंतर मला कळालं. हे काय सांगू मी एका बाबाकडे गेलतो. बाबाकडे? हो कुणा सांगू नको. आणि त्या बाबान मग घरात माझ्या काहीतरी असं पुरून ठेवलेलं लिंबू बिंबू हे ते असं जमिनीत घालून ठेवलेलं. ते आणून काढून घेतलं त्यांच्याकडनं. तू बाबा स्वतःहून काढला? स्वतः येऊन दाखवून आम्हाला काढून टाकलं तो सगळं. आणि मग माझं 8 दिवसानंतर लग्न झालंय. आता आहे मजेत आहे मी व्यवस्थित आहे. ते मला सांग. हां पण ते घरात ठेवलं तर कोण? भाऊ बंदच की कोणतरी अशीच की किटकी लोक काहीतरी असतात तिकडचं करणारी. भाऊ बंद? मग कुणावर विश्वास ठेवून चालत नाही आजकाल. आपलं बपलं कोण असतं बाबा. तुला काय सांगू आता तू एक काम कर. हां तुला ना मी त्याच्याकडे घेऊन जातो. हां तू जा नाही गेलास 8व्या दिवशी लग्न होणार तुझं 100%. काय सांगतोस? एक नंबर. एकदा सांगितलं झालं हो. मी आजच झालं माझा अनुभव सांगतो तुला. हायला म्हणजे माझ्यावर पण करणी केलं असं म्हणायचं तुला? एकदा केल्या नाही केलीच. तुला विश्वास वाटत नसेल तर चल मी दाखवतो त्याच्याकडे जाऊन. हायला पैसे का ना थोडंफार किती घेते? घेऊ दे ना कितीतरी. हा घेऊन देत. पैसे घेऊ दे. तुझं एकदाशी लग्न करून टाकूया बाबा. पैशाचं काय लागलंय का असाच राहतोच अजून. हे असं का नाही? हा मग एकदाशी लग्न करून टाकूया. पैशाचं जाऊ दे. पैशाचा कशाला विचार करालास? काय आता भटजीला पण द्या पाहिजेत त्या एजंटला पण द्या पाहिजेत. हा आता ह्या बाबाला एकदा देऊन बघ. एकदा करून बघूया. नाही झालं तर बघू. माझं झालं ना. चालते. झालंय की. बरं मी तुला कधी भेटू? भेट. तुझी कधी इच्छा असेल उद्या भेट परवा भेट कधी पण भेट. चालतं मी तुला फोन करतो. हा कर. आणि टेन्शनमध्ये राहू नकोस. घे काहीतरी तुझे. हा चल. हायला माझ्यावर पण करणी केलं काय नक्कीच. हायला होता लग्न मोडाल्यात. काय ते खराब आहे आता. आणि या पोराने एक डोकं फिरवून ठेवलंय. कुठेही गेलाय काय माहिती. आणि मला काम लावून गेलाय. हे तर लग्न बी करणा झालाय. शेत नुसतं. काय करायला लागलाय सकाळपासनं? अजून एवढंच? मी असली असते तर एवढंच झालं असतं सगळं. अजून 7000 कंप्लीट करायचे. आवरा लवकर. एमा वहिनी तुला आहे बसा. काय बसा? आवरा चटा हात हलवा तो. हे काय मध्येच ठेवलंय? आवरा. 4 जरा हात हलवा पटापटा. काकूला जरा सांगा पाहिजे. वहिनी करणारी करतात जरा शांत बसा. ही माणसं घेऊन करण्यापेक्षा स्वतः केलेलं परवडतंय बघा. काकू माझं लगीन काय होणार झालं माहित आहे? मला काय माहिती तुझं का लगीन होईत नाही ते. माझ्यावर करणी केल्यात. काय डोकं फिरल्या कधी करायला लागलाय? काकू होय खरंच माझ्या भाऊबंधाने करणी केल्यात. चल तू स्टूल घे ना. काकू नुसतं कामाचं लावतात. बसा.
काय झालं? काय बोलत होतास? काकू माझ्यावर कोणतरी करणी केले. तुला कोणी सांगितलं? ते दीपक नाही काय, हां ते परवा लग्न झालं की 15च्या पाठीमागं हां हां माहिती त्यानं सांगितलं मला. होय. तो काय म्हणता माहिती आहे, हां त्याचं मग अजिबात लग्न घेणं झालं. हां शेवटी तो पण लई गाव फिरला, पोरी बघितला, असं पोरगी ठरतेली मोडणार म्हणून, असं पोरगी यादीला बसल्यात हां पोरगी सुटून जाणार म्हणून, मला पसंत नाही म्हणून. मग शेवटी त्यानं कुठंतरी चौकशी केला म्हणून, आणि कुठला तरी एक बाबा आहे, हां मग त्या बाबाकडे गेला त्यानं. त्यावेळी त्याला कळालं की त्याच्या भाऊबंधान त्याच्यावर करणी केली आहे. आणि बापरे. मला पण संशय तोच आहे काकू, माझ्यावर नक्की कोणतरी करणी केलंय. नाही नाही आता बरोबर परवा बघितला सांग मी, हां परवा बघितला सांग तुम्ही. नाही, बरोबर आहे बरोबर आहे. आता पोरगी हू म्हणून उठली लग्नाला, मी पण उठलो, मला बघितलं लगेच डॅड आत खोलीत पळून गेली माहिती ना. मग ठरता ठरता माझं लग्न मोडलं. मला पण वाटायला लागले रे तसंच. काकू आज्याचं पण बघा आताच, तुमचं भाऊबंद का धड आहे तुमच्याबरोबर. नाही बरोबर बोलतेस तू, बरोबर तसंच असणार बघ. आता मी तर हे करणार आहे, त्या दीपकला जाऊन भेटणार हां आणि जाऊन त्या बाबाला मला भेटणार मी. चालते चालते, बघून घे आधी तू, मग काय होते ते. ह्याला आमचं पण काय धड चाललं ना बघ. त्या आज्याचं काय लगीन ठरणं झालं आहे, ह्यांचं ते पॅनल पडलं. हां कुठे कशात उभे राहिले की पडत्यातच. काकू हे नक्की काळात जादू टोणाचा आहे. असू शकेल. ते आता उसाची 2 टोळी आणली, त्यातली एकच टोळी लागली आणि 5-7 लाख रुपये आमचे गेले बघ. अय्यो, मग ते आता पैसे दिले काय झालं मग? काय आता ते आता सगळं आज्याकडे बघतोय, आणि माझं पण मग बघ सगळं अंग असं दुखून येते सगळं. काकू तुम्हाला सांगतो, तुम्ही पण काहीतरी विचारपूस करा जरासं, हे नक्की मला तेच वाटाले. नाही असू शकेल की, बरोबर आहे. बघितलीस नव्ह हां ते नव्ह, तो जाऊन बाबाकडे जाऊन आला, तो डायरेक्ट म्हटला बाबाकडे जाऊन 8 दिवसामध्ये लग्न ठरलं आणि लग्न पण झालं म्हटलं. तो बघायला पाहिजे. काय माणसं धड आहेत घरातली. अजिबात नाही. काय राव, ते आता श्यामाला एवढा पुरी दाखवायला आहे काय, त्याच्यावर काय चुका सांगू घ्या, आम्ही त्यालाच नाव ठेवतो. हे पुरी दाखवतोय आणि फसवतोय, आम्हीच त्याला नाव ठेवतो. नाही बरोबर आहे, ते आपले धडपड करतात. नाही बघायला पाहिजे हे काय नेमकं आहे ते. एक काम करतो मी, पहिला आमच्या लग्नानंतर बाबाकडे पहिला जातो, हां त्यांना पहिला भेटतो. हायला माझं डोकं दुखायला आता ते ऐकल्यापासून. हेमावहिनी, हेमावहिनी, हेमावहिनी आहेत काय गेल्या? काय श्यामादाजी? असं काय बसल्यासा? काय नाही बसले. काय आलं बोला. ते नव आजा कुठं गेलाय तो? अजय गेलाय, ते टोळी आले तिकडे गेलाय बघा. टोळी आलाय तिकडे आणि ते रोप देतो म्हणून सांगितलं होतं ना. तो टेम्पो येईल बघा, एक 10 मिनिटात येईल बघा. अहो माणसं खोळांबल्या, सगळी माणसं सांगितल्यात, ते रोपं नाहीत तुमची. श्यामादाजी टेम्पो येईल, 10 मिनिटात येईल, घ्या टेन्शन घेऊ नका. मग तुम्ही असं काय बसल्यासा गुम्यासारखं? तर काय सांगायचं तुम्हाला. हो तो देवा आलेला मग अशी. देव्या? हां हां. आणि ते काय करणीचं वगैरे काय म्हणत होता, करणी केली म्हणून. तो दीपक आहे बघा, दीपक. कुठला तो सुताराचा? हां तोच म्हणा. हां. तो ह्याला काय सांगत होता म्हणा की माझ्यावर करणी केलेली, पोरगी बघायला जायचो, ते काय ठरायचीच नाही. ते काय म्हणत आहे, घरात काय लिंबू ठेवलेला ते एका बुवानं काढला म्हणा, असं काहीतरी. घरात ठेवला होता? होय. कुणाच्या? त्याच्याच म्हणा. दीपकच्या? होय. कुणी ठेवला होता त्यो? ते काय मला काही एवढं काही माहिती नाही. ते काय मग बोलत होतं बघा. मला पण असंच काहीतरी वाटतं, आमच्या घरात पण असंच काहीतरी केलं असं म्हणून. त्या आज्याचं एक लग्न ठरीत नाही, हे सारखे पडत असतात. होय 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 वहिनी, तुमचं लई सगळं बरोबर आहे बघा. तुम्ही ऊसाचीच रोपं करायला ना? होय. ती आता बंद करा. का हो? लिंबूची रोपं करा आता. का? अहो सगळे जर लिंबू लावू देत की, मग लिंबू इथं पुरायचं, ते सरकारला तरी कशाला ते मिलिटरीवर खर्च करायला पाहिजेत. इथं लिंबू पुरलं का नाही, तिकडे ते अतिरेकी मरतात की पटाटा. काय सांगा लागले असा? तो देव्या सांगतोय आणि हिने ऐकत्यात. काय श्यामादाजी, मी तुम्ही पण काय पण बोलत राहतात. तर काय नाही, ते डोसक्यात घेऊन बसत्याचा, ते रोपं पाठवून देवा अखोळांबा झालाय. काय तरी करत बसत्यात, कुणाचं तरी ऐकत. काय सांगायचं आता.
हेमावहिनी गेल्या ते बरं झालं बाई एकदाशी. उगीच पीठ 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 करत होत्या घराकडं. आपण बी करत नाही आणि दुसऱ्याला बी करत. जरा केल्याने असत्याने तर हदारल्या तरी असत्या, वजन तरी कमी झालं असतं. वहिनी हेमावणी कुठं आहेत? गेल्या घराकडं आत्ताच. घराकडे वाट दिसायच ना कुठं. आत्ताच गेल्यात. होय. वहिनी काय करायला साहेब? हे ऊस लावा लाव. हे तुम्ही डबल उसाबरा करायला साईचा. असं करायचं नसतंय. हे खर्चात पडते सगळे. हे मग कसं करायचं असतंय? ऊस सोलायचं आणि डायरेक्ट रवायचं. लवकर येतंय ते. जा जेव जा. वहिनीनं वाढला असेल झोप जा. सांगितलेलं खरंच वाटत नाही ना तुम्ही. करा डबल खर्च मग. सोपं सरळ पॅन्ट घालायची माहिती नाही आणि म्हणा अशी शेती करा. गावात मसोबाला वळू सोडल्यासारखं सोडलाय आपला. फिरतोय आणि सांगतोय असं करा आणि तसं करा. आम्हाला शेती करायची माहिती नाही वय. दिसलो मी. क्षमता ते काम होतं. कसलं काम होतं रे? श्यामाता बहुतेक माझ्यावर करणे केलं वाटतं. सुकाळीची आणि हे बा हेंडा असा फोडीन डोचकीत कुणी करणी केली या? आणि गावभर सगळ्यांनी सांगालाच करणी केली आहे म्हणून. नाही ते लोकांच्या डोसक्यातनी भरालास. आता कुणाला सांगितलं मी? हेमावहिनीला काय सांगून आलास आहे? आईला हेमावणी लगेच कान भरले हो इकडे. करणी करून अशी लग्न मोठ्यात होय रे. नाही ते सांगतो इथे. आता तो दीपक ना. सेम सेम. हो होय सेम सेम आहे बघ. काम बी करू की सेम सेम. येतोयच कंबाळ दुखाले माझी. होय. ते नव्हे समाधान. काय ह्यो काय म्हणाल आता? त्याच्यावर करणी केली आहे म्हणा. होय. हा ते दीपक सांगाल तर मला. दीपक सांगतोय आणि हे ऐकतोय. कुणी केली आहे करणी? कोणतरी आमचा भाऊ बंद नाही तर गावातलं कोणतरी. माझ्यावर कर मग सांग की. नाण्या तुझ्यावर जगातलं सगळं द्याव जरी उठवून घातलं ना तुला काय बी होणार नाही. द्याव उडून जातील खरं तुला काय होणार नाही. जा तिकडे जा. काहीतरी काम धंदा बघ जा. करणी आणि हे सांगतोय मला. काय येतोच लावून करायला? माझी दुसरी कामं आहेत. माझं लगीन काय विना झालं माहिती आहे? आता ते माझं लगीन काय विना झालं माहिती आहे? आता ते काम केलं तर हा चार काम जर केलं असतं आमच्याबरोबर तर वजन तर उतरलं. घ्या घ्या काय येत नाही. हसतील नाही. Okay, मी पण त्यातलीच आहे आणि मीच म्हणतो ते.